नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधासाठी अहिल्यानगर येथे मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अहिल्यानगर येथे एक बैठक कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता. या बैठकीत मोर्चाच्या आयोजनाच्या तपशिलावर चर्चा करण्यात आली. मोर्चाद्वारे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून न्यायाची मागणी करण्याचं ठरविण्यात आलं आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. स्थानिक समुदाय आणि सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. स्वागत करतो. संतोषांना ज्या प्रकारे मारलं ती निंदनीय गोष्ट आहेच, पण आपण कमीत कमी 100 दिवस आज झोपलेलं जातो. 100 दिवसांनी जागी ती ही खंत जास्त नव्हती. बरं असो, लेट का होईना पण आपण थेट चाललो. त्यासाठी मी आज सगळ्यांना एक विनंती करतो का आपण जे म्हणताय का देशमुख कुटुंबियावरती असलं पाहिजे, नक्कीच जरांगे पाटील असले पाहिजे, नक्कीच. पण ज्या लोकांनी संतोष देशमुखच्या म्हणण्या माध्यमातून जिल्हाभर, महाराष्ट्रभर लढा दिला आणि काही दिवसानंतर परत त्याच व्यक्तीला मारेकऱ्यांच्या हाताला जाऊन भेटले, अशा लोकांना स्टेजवर नाही घेतलं तर सगळ्यात महत्वाचं आहे. कारण प्रत्येक जण बोलतो, बोलाय तयार झालं का मराठ्यांच्या लढ्यावर पाय देतो आणि तो त्याची पोळी वाचतो. ही आतापर्यंतची कोपर्डी मोर्चापासून, मुंबईच्या मोर्चापासून जो अनुभव आलाय मराठ्यांना ते मी तुम्हाला सांगतो. राजकीय जो माणूस परखड संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात बोलू शकतो तो स्टेजवर जाईल किंवा स्टेजच्या बाजूला एक व्यवस्था करावी का तो तिथं असेल आणि तिथून बोलेल. पण प्रत्येकाचं वलय आलं का तो 100% मराठ्यांसंग गद्दारी करतो. तो मराठा असो, इतर जाती असो, कोणी पण असो. मागच त्या कोरटकरनी सांगितलं होतं इंद्रजित सावंतांना, आता ब्राह्मणांचं राज्य आलंय, तू लक्षात ठेव. हा इशारा आपल्या सगळ्यांनाच लागू होतो, सर्व बहुजनांना. त्या माध्यमातून आपण तो विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो माणूस निस्वार्थी आहे, जो माणूस आतापर्यंत 2 वर्ष होत आले लढा लढतोय, त्यांनी आतापर्यंत मराठा विकू नाही दिला, अशा माणसाला अग्रस्थानी ठेवावं. ते म्हणजे संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे. त्यांना आपण बोलवल्याशिवाय आपला मोर्चा सक्सेस होणार नाही. कोणी काही जरी म्हटलं का ते नको किंवा ते बोलतात, ते आरक्षणाचाच लढा लढतात. आपण पण आतापर्यंत सगळेच बांधव आरक्षणाच्या लढ्यातूनच आतापर्यंत संतोष देशमुख अण्णांपर्यंत आलेलो होतो. कोपर्डीच्या मोर्चाच्या टायमाला पण आपण एक थीम घेऊन चाललो होतो, पण ती थीम त्यावेळी संभाजी ब्रिगेडला नाही पटली, काही संघटनांना नाही पटली आणि मराठा मुक्त मोर्चा सुरू झाला. त्याचं देशभर नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ते मराठा क्रांती मोर्चा कोपर्डीच्या ताईला न्याय मिळवून देऊन गेला. कारण त्यांना शेवट सरकारने फाशी नाही दिली, पण स्वतः फाशी घ्यावी लागली. ही दहशत या मराठ्यांची. त्यासाठी इथं पण तेच होणार आहे. पण आपण जे नेहमी म्हणतो, अजित पवार असेल, शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, पण मूळ मुद्दा कुठून सुरू झाला? ज्यावेळेस मुंडे साहेब होते, मुंडे साहेबांना फाईट द्यायची, मुंडे साहेबांच्या विरोधात रान पेटवायचं म्हणून धनंजय मुंडेंना पवार साहेबांनी आणि ते पवार साहेबात जय शिवाय म्हणतात. त्यांना जय शिवाय म्हणायची भीती वाटत होती. शिवशाहू फुले आंबेडकर हे आपण म्हणतो, पण हे नाव त्यांनी कधीच घेतलं नाही पुरोगामी. फुले शाहू आंबेडकर हे 3 शब्द ते ठेवायचे, पण त्याच्यानंतर आपण शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार पुढे आणला का छत्रपतीशिवाय या महाराष्ट्रात कोणीच मतं बी मागू शकत नाही, जगू पण शकत नाही. ज्यावेळेस ज्यांना छत्रपतींची गरज पडते त्या पद्धतीने छत्रपतींना वापरल्या जातं आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना तिथांजली दिल्या जाते. हे आतापर्यंत वास्तव. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.